महापालिकेच्या पाणी टँकरवर रेट ठरतोय, पाणी वाटपात होतोय पैशांचा खेळ। 68 वर्षीय दिलीप कुमार भांबरेंचा गंभीर आरोप। आयुक्त साहेब, महापालिकेत सध्या चाललंय तरी काय? हा सावळा गोंधळ उघड करण्यासाठी दिलीप कुमार भांबरेंचे 15 ऑगस्ट पासून महापालिकेसमोर आमरण उपोषण सुरू। अहिल्यानगर महापालिकेच्या टँकर पाणी पुरवठ्यावरून आता गंभीर आरोप समोर आले आहेत। महापालिकेचे पेन्शनर कर्मचारी 68 वर्षीय दिलीप कुमार भांबरे यांनी टँकर व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांविरोधात आवाज उठवलाय। टँकरद्वारे नागरिकांना पाणी पुरवठा करताना पैसे घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी आपल्या तक्रारीत केलाय। तसेच संतोष नाथा साठे आणि टँकर चालक पोपट मोरे यांच्या भूमिकेबाबतही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। टँकर व्यवस्थेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी भांबरे यांनी उपोषणाद्वारे केली आहे। वारंवार तक्रारी करूनही आणि पुरावे देऊनही प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत आता त्यांनी थेट उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय। विशेष म्हणजे दिलीप कुमार भांबरे हे 15 ऑगस्ट 2026 पासून अहिल्यानगर महापालिकेसमोर उपोषणाला बसले आहेत। पाण्यासारख्या मूलभूत गरजेच्या व्यवस्थेत खरंच पैशांचा खेळ सुरू आहे का? भांबरे यांनी केलेले आरोप कितपत खरे आहेत? टँकर व्यवस्थेची चौकशी होणार का? आयुक्त साहेब हा सावळा गोंधळ उघड करणार का? आता या गंभीर आरोपांवर महापालिका प्रशासन काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दिलीप कुमार बबन भांबरे, राहणार नगर कल्याण रोड, बायपास चौक, भांबरे इथे महानगरपालिकेने सन 2003 पासून टँकरने पाणी पुरवठ्याची सोय केली होती। 2020 पर्यंत टँकरने व्यवस्थित पाणी पुरवठा होत होता, परंतु सन 2021 मध्ये पाणी पुरवठ्यातर्फे श्री संतोष नाथा साठे टँकरची व्यवस्था पाहण्यासाठी या कर्मचाऱ्यात नेमल्यापासून त्यांनी टँकर पाठवण्यासाठी टँकर ड्रायव्हर यांना नागरिकाकडून पैसे जो पैसे देईल त्यालाच पाणी द्या याप्रमाणे टँकर ड्रायव्हर यांना सूचना करून जो नागरिक पैसे देणार नाही त्याचे पाणी बंद करून त्या नागरिकांना पाणी जे पैसे देईल त्यांना पाणी देत आहेत। त्यामुळे माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकास जवळजवळ एप्रिलपासून पाणी त्यांनी दिलेलं नाही, कारण ते म्हणतात की तुमच्या घरापर्यंत टँकर महापालिकेचा येऊ शकत नाही, पण माझ्या जवळील घराकडे फार गेटच्या आतमध्ये टँकर जाऊन पाणी देत आहे असं पाणी पुरवठा विभागाचं म्हणणं आहे। तर त्यामुळे ते नागरिकाकडून पैसे घेऊन इतर विभागातल्या परिसरात नवीन विकसित भागातले पैसे घेऊन त्यांनाच पाणी देतात अशी बऱ्याचशा नागरिकाची हे असल्यामुळं, पण सदरच्या नागरिकाची एकजूट नसल्याने त्याचा फायदा महापालिका आणि याची व्यवस्था पाहणारे जे कर्मचारी अधिकारी आहेत त्याचा फायदा घेऊन नागरिकाची लुबाडणूक करत आहेत। मी आवाज उठवला म्हणून माझं पाणी त्यांनी बंद केले आहे आणि त्यामुळे माझ्यावर हा मोठा अन्याय झाल्यामुळे मी उपोषणाच्या मार्गाचा अवलंब महात्मा गांधी यांच्या तत्वाने घेतला आहे। तुमच्यावर इतका मोठा अन्याय झाला आहे, पाण्याचा ठेकेदार तुमच्या बरोबर पैसे दिले नाही तर पाणी देणार नाही असं म्हणतोय। या संदर्भात तुम्ही आयुक्तांकडे तुमचं म्हणणं मांडलं का? हो, लेखी मी जवळजवळ 2021 पासून प्रत्येक टँकर आला त्याने पाणी नाही दिलं का त्या संदर्भात माझं लेखी म्हणणं मी आयुक्तांना, विभागीय आयुक्तांना, कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे। पण महानगरपालिकेत मला त्याबाबत किंवा कलेक्टर ऑफिसकडून त्याबाबत किंवा विभागीय आयुक्त त्याबाबत 4 वेळीचं सुद्धा मला म्हणजे उत्तर मिळालं नाही। त्यामुळे मला उपोषणाचा मार्ग घ्यावा लागला। याबाबत माझा जर प्रश्न सुटला नाही तर मी पुढील मार्ग म्हणून आत्मदहनाचा मार्ग स्वीकारणार आहे। याबाबत महानगरपालिका आणि शासन यांनी याची दखल घ्यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र।